श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण बोला. आणि आज म्हटले चला जाऊया रामाचं दर्शन घ्यायला. मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही. बघा बाहेरचं वातावरण, खूप लोक येतात, गर्दी असते दर्शनाला, खूप लोक येतात. एकदम मस्त वातावरण आहे, गार्डन वगैरे. पावसाळ्यात तर इतकं भारी वाटतं. माझी मुलगी आणि हे चालले होते बघा. तर बाहेर बघा मोठी मूर्ती आहे इथं, रामाची मूर्ती. खूप लोक येतात, लई गर्दी असते इथं बरं का. चला मग आपण बघूया इकडे मंदिरात. बघा मूर्ती, रामाची मूर्ती किती सुंदर दिसते बघा. एकदम सुंदर दिसते बघा. छान वाटतंय ना. मस्त वातावरण, आभाळ पण आलेलं आहे, मस्त वाटतंय बघा. शावर पण आहे इथं, पाण्याचा शावर आहे तिथं. रात्रीच्या लय भारी वाटतं, मस्त वाटतंय. माझी मुलगी आणि हे बस तिथं उभे आहेत बघा, बघताय. मस्त छान वातावरण आहे, इतकं भारी वाटतंय तिथं गेल्यावर. बघा इथं पाण्याचा शावर आहे. माझा मुलगा तर किती उतरतच नव्हता तिथून, घेऊन बळजबरी इतका रडायचा, काय सांगू तुम्हाला. मग आलो इथं शंकराची मूर्ती होती बघा. आम्ही इथं तपोवनात आलो होतो. मस्त गार्डन आहे बघा, मस्त बघायला सारखं वातावरण. इतकं भारी वाटतंय तिथं गेल्यावर, असं वाटतं का मग काही मीच राहू. आणि माझ्या मुलीला आईस्क्रीम खायची होती, मग म्हटले जाऊया तर. तिथं मग फोनपे केला आणि एक पावती घेतली आणि आईस्क्रीम घेऊन आले. बघा माझ्या मुलाला किती आवडते आईस्क्रीम, बघा कसं खातोय. चॉकलेटी आईस्क्रीम होती बघा, किती छान खातोय बघा बरं. त्यांना लय आवडते आईस्क्रीम, म्हणून जिथं गेले तिथे आईस्क्रीम घ्यावं लागते माझ्या मुलांना. मग खाऊन झाल्यावर बघा मग झोक्यावर आलो. झोका खेळत होता, झोक्यावर बसलेला होता ना, तर उतरायचा नावच घेत नव्हता तो झोक्यावरून. चल म्हटले तर येतच नव्हता तो. बघा कसं खेळतोय झोक्यावरून, अजिबात उतरायचं नाव घेत नाही. फिंगर चिप्स खायचे होते, मग हे बघा इथं मग मागवले. मग खात होती ती, तिला लय आवडतात, खूप आवडतात. मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलो चला गार्डनला जाऊ, ती म्हणत होती माझी मुलगी. मग गेलो आम्ही गार्डनला खेळायला. बघा इथं इथून तिथून झोके, सरकंडी मस्त खेळायला होता. आणि गौरवला बघितलं का त्याला होवाच, मग काय त्याने बघितलं का मस्त आहे खेळायला वातावरण. मग तो बघा झोक्यावर बसवलं थोडा वेळ, तर उतरायचं नावच घेत नाही तो. त्याला इथून निघूची नाही वाटत, घरी जायचं म्हणून नाहीच निघत तो, झोक्यावरच बसून वाटतं त्याला. त्याला साऱ्या दिवस ठेवलं ना झोक्यावर, तर तो झोक्यावरच बसून राहील. त्याला भूक नाही, ताण नाही लागणार. असा आहे गौरव माझा. बघा मग मी सेल्फी घेतली, थोडी सेल्फी काढावं म्हटले. मग सेल्फी काढत होते. म्हटले जाऊया थोडं पुढे आता. मग गार्डनमध्ये होतं, तिथं आरती होती रामाच्या मंदिरात. परत दुसऱ्या दिवशीचे आलेलो आहे आम्ही, दुसऱ्या दिवशी आलेलो आहे इथं परत गार्डनमध्ये. मारुतीचे मुखोटा, मारुती मंदिराच्या स्थानमध्ये आलो आहे आम्ही. बघा आता गार्डनमध्ये कशी खेळत आहे दोन्ही बहीण भावंड. त्याला गवत तसं टोचायलाच लागलं आहे बघा, कसं गवतामध्ये वाटतंय त्याला, असं गवतावर नको बसू म्हणून. त्याला लय टोचतंय ते बघा, पायाला हाताला असे वर पाय करून राहतंय तो. गौरव आहे त्याचं नाव. बघा कसे उड्या मारताय बघा. मी त्याला इथं गाणं म्हणून दाखवत होते, टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या, असं म्हणून दाखवत होते. तर मस्त खेळत होता बघा. माझी मुलगी ना त्याला खेळूनच देत नाही, त्याच्या मागं फिरत असते. तेव्हा त्यानंतर ती झाडाच्या भोवती फिरत होती. लय तिला म्हटल्यावर ना कुठं जायचं म्हटलं तर लई नखरे चालू होता तिचे. कुठे फिरून कुठे उड्या मारू असं होतंय तिला. मग बघा मग आम्ही इथं समोर एक झाड होतं ना, मग गौरवला रडायचा. मग त्याला झाडाच्या पानं तोडून दिले खेळायला थोडंफार. म्हटले खेळत, तर कशाचं काय तो काय रडायला थांबना. मग तर म्हटले चला फिरूया थोडा वेळ. मग इकडं तिकडं फिरत होते. तिथं समोर पण व्हिडिओ काढत होते त्यांच्या मुलीचा मस्तपैकी. बघा आम्ही बघत होतो तिथं. मग त्यानंतर म्हटले जाऊया, परत मागं फिरलो. मग आम्ही म्हटले चला तिथं बसूया. मग समोर गेलो आम्ही तिथं फिरायला. दीदीला म्हटले काढ व्हिडिओ. मग आमचा व्हिडिओ काढला थोडा आणि गार्डनमध्ये बसायला गेलो होतो आम्ही. मग मस्त छान वाटतं, असं वाटतं का रोज पण घेऊन जावं आमच्या मुलांना खेळायला. तिथं मस्तपैकी खेळायला आहे. बघा कसं वातावरण आहे मस्त, असं शांती वातावरण वाटतं, असं कुठं जावं वाटतं. बघा शावर पण आहे तिथं मारुती याचं, मस्त शावर आहे बघा. रामाच्या मंदिराच्या भोवती ऊनच आहे.
मस्तपैकी बघा असं भारी वाटतंय, गारगार पाणी उडतंय मस्त शावरसारखं. मस्त माझ्या मुलाला तर लय मजा वाटते त्याच्या खाली नेल्यावर, त्याच्या बाजूला उभं केल्यावर लय भारी वाटतं. तिथं मस्त गारगार वाटतं. उन्हाच्या गेल्यावर लय मस्त वाटतं. गरम पण खूप होत होतं इथं, त्याच्यामुळे काही संध्याकाळचे जातो ना आम्ही तरी किती गरम होतं माहिती का. त्याच्यानंतर बघा आम्ही त्याच्या भोवती चक्कर मारत होतो. मस्त मस्त वाटतंय असं, मस्त एकदम भारी वातावरण. गार्डनमध्ये फिरायला असं भारी वाटतं. असं एकदम मस्त शावर उडतंय बघा. मारुतीच्या मंदिराच्या याच्यावर गेलो आम्ही, वरती काय म्हणतात त्याला. मस्त माझी मुलगी बघा बाय बाय करत आहे तिच्या बाप्पाला. मग आम्ही म्हटलं आता चला निघूया थोडा वेळ. त्याच्या बाजूला गेलो, मग बसलो तिथं. मुलगी माशी पाण्यात खेळण्यासाठी इथं आली होती. मारुती मंदिराचं एवढं मोठं पटांगण आहे. असं एकदम आता बंद केलेलं आहे शावर, त्याच्यामुळे ते शावर नाही चालू, आता बंद केलं आहे. संध्याकाळचंच शावर चालू असतोय. आता बंद केलं त्यांनी. आरती चालू होती ना तेव्हा संध्याकाळची चालू असतं शावर. मस्तपैकी बघा आम्ही वर चढलो तो. फिरून फारून आल्यावर मग वरती गेलो आम्ही दर्शनाला. बघा इतकं भारी वाटतंय, मस्त छान छान वाटतंय बघा. मस्त वाटतं ना शावर चालू असतो. परत चालू केलं बघा. चालू बंद करतात काय काय. मस्त पैकी ते बघा असं भारी वरतं उडतंय पाणी, मस्त छान छान उडतंय बघा. असं गारगार वाटतं.